आता ही अशी वांग्याची भाजी आणि कोणाला आवडायची नाही, एकदम मस्त अशी, म्हणजे ज्या पद्धतीने आपण लग्नात जशी वांग्याची भाजी खातो ना तशीच ही वांग्याची भाजी चवीला पण लागते. एकदा नक्की ज्यांना वांगे आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. एवढी मस्त अशी वांग्याची भाजी झालेली आहे आणि दिसायला पण एकदम मस्त दिसते. आता वांग शिजलेलं पण चांगलं आहे. एकदम हॉटेल स्टाईल बघा, मस्त अशी वांग्याची भाजी. एकदा नक्की बनवून बघा. ज्यांना वांगे आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. एवढी मस्त अशी वांग्याची भाजी, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. आता मी इथं असे छोटे छोटे 7 वांगे घेतलेले. आता हे वांग्याचे जे देठ आहे ते मी काढून असं थोडंसं देठ काढते आणि बाकीचे जे वांग्याचे काटे ते काढून घेते. आता वांग्याचे देठांची चव पण भाजीमध्ये एकदम मस्त लागते आणि फक्त देठ खाल्ले ना देठाची पण चव चांगली असते, म्हणून मग मी काही जास्त देठ काढत नाही, फक्त थोडेसे असे देठ काढून घेते वांग्याचे. आता फक्त थोडंसं देठ काढून घेते एवढं, आणि हे जे काट्याचा भाग जो असतो म्हणजे काटे ते काढून घेते. आता वांग्यामध्ये काही कीड आहे का ते पाहून घेतलेलं आहे आणि मसाला वांग बनवतो त्याच पद्धतीने वांग कापलेलं आहे. कापल्या लगेच मग मी काय केलं, मिठाच्या पाण्यात टाकलं. आता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, मिठाच्या पाण्यात वांग टाकलं कापून का ते काळं पडत नाही, म्हणून मग मी लगेच आता हे वांगे बाकीचे कापते तेवढ्या वेळेत मग हे वांगे लगेच जे वांग कापलं का ते लगेच मिठाच्या पाण्यात टाकून घेतलेले आहे. एकदम वेगळ्या पद्धतीने आज वांग बनवतोय आणि हे वांग खाल्लं की नक्कीच आपण जेव्हा असं हॉटेलमध्ये खातो वांग मसाला त्याच पद्धतीने आता याचं एक वेगळं वाटण तसंच चवीला लागतं, ज्या पद्धतीने आपण हॉटेलमध्ये खातो किंवा मग लग्नामध्ये असे अख्खे वांगे केलेले असतात ती चव. आता मी देठ तर अजिबातच काढलेलं नाही आहे, फक्त थोडंसं मागचं जे शेंडा असतो देठाचा तो काढून घेतला आहे, पण देठ पण चवीला तेवढेच चांगले लागतात. आता हे वांगे कापून झाले, त्याच्यातलं असं पाणी थोडंसं झटकून घेते, ते एका ताटात ठेवते. त्याच्यात पाणी अजिबात ठेवायचं नाही, वाटलंच तर कपड्याने पुसले तर तेही चालेल. आता या वांग्यामध्ये मीठ टाकून मिठाच्या पाण्यात ठेवलं. आता हे सगळं काळं पाणी जे आहे वांग्याचा तो पाण्यात आलेला आहे. आता कढई तापायला ठेवली आणि त्याच्यात थोडंसंच एक चमचा तेल टाकलं. आता हे वांगे जे आहे ते तेलामध्ये टाकायचे आहे. आता हे वांगे थोडेसे तेलामध्ये भाजून घेते. चट्टे पडायला लागलेले वांग्याला. आता थोडंसं मीठ, आता मिठामध्ये मिठात आणि तेलात 2-3 मिनटं थोडेसे असे मऊ वांगे झाले, म्हणजे थोडेसे शिजले, जवळजवळ 80-90% शिजले की मग आपण तेवढे वेळ हे वांगे भाजून घ्यायचे. आता झाकण ठेवते
मिठाचं पाणी सुटलं आणि त्याच्यात आता याच्यात गॅस ठेवताना कमीच ठेवलेला आहे. आता एक वाटण बनवून घ्यायचं आहे. आता सगळ्यात आधी थोडंसं सुकं खोबरं तुकडा घेतलेला आहे. आता हे आधी दळून काढू पाणी न घालता. आता थोडंसं दळलेलं आहे. आता किसलं असतं तर मग सगळे मसाले एकाच वेळेस वाटता आले असते. आता या लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे 6 ते 7. शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे सालं काढून घेतलेले आहे. 2 मिरच्या घेतलेल्या आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. थोडेसे धणे घेतलेले आहे. आल्याचे 2 तुकडे घेतलेले आहे. आता हे जे आहे ते सगळं थोडंसं पाणी टाकून एकदम पेस्ट बनवून घ्यायची याची. आता हे वाटण वाटून झालेलं आहे. आता एकदम थोडंसं पाणी टाकून मी हे चांगलं वाटून घेतलेलं आहे. आता त्याला मिठाचे वांगे शिजलेले असे डाग पडलेले त्याला चांगल्यापैकी 80 ते 90% वांगे शिजलेले पण आहे. आता कढई आपली तापायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता तेल टाकलेलं आहे. 1 ते 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आता तेल तापलं की त्याच्यामध्ये थोडीशी 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. ती चांगली फुलून दिलेली आहे. आता कापून घेतलेला कांदा, एक मोठ्या साईजचा कांदा कापला होता मी, तो कांदा टाकते त्याला. आता कांदा थोडासा लाल झाला, मी एक मोठा टोमॅटो कापून घेतला होता, तोही तेलामध्ये कांद्यात टाकलाय. टोमॅटो शिजायला ना थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता वांग्यामध्ये वांगे शिजताना पण मीठ टाकलं, तोच अंदाज घेत कांदा टोमॅटोत पण मीठ टाकायचं आहे. भाजीला मीठ जास्त व्हायला नको म्हणून तो अंदाज घेत मीठ टाकलेलं आहे. आता 2 चमचे लाल तिखट टाकते. थोडीशी हळद. आता मी कोणतेच जास्तीचे मसाले टाकले नाही, फक्त 1 चमचा आपला कांदा लसूण मसाला तो टाकलेला आहे. कुठलेही जास्त मसाले टाकलेले नाही आहे. आता हे थोडेसे तेलात भाजले की मग आता हे जे वाटण केलेलं आहे ना आपण, ते वाटण टाकते. आता या वाटणाला पण चांगलं तेल सुटून दिलेलं आहे, द्यायचं आहे. कांदा टोमॅटोमध्ये कारण आता हे वाटण्यासाठी जे मसाले घेतले होते ते सगळे कच्चे घेतलेले होते. मसाल्यांमधलं तेल थोडंसं वेगळं व्हायला लागलं तर मग त्याच्यामध्ये आपल्याला वांगे जे तळून घेतलेले ते टाकायचे. मसाल्याने तेल सोडलेलं आहे. आता हे जे वांगे तळलेले वांगे ते या मसाल्यामध्ये टाकून घेतलेले आहे. व्यवस्थित पुन्हा हलवून घेतलेलं आहे. सगळ्या वांग्याला मसाला लागेल असं हलवून घेतलेलं आहे. आता ज्या कढईत वांगे भाजले त्याला मिठात, त्यात कढईत थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि पाणी टाकलेलं आहे वांग्यात. आता हे पातळ दिसत असलं पण आता अजून आपले 20 ते 30% वांगे शिजायचे बाकी आहे. आता सगळा मसाला व्यवस्थित हलवून घेतलेला आहे आणि कमीच ठेवलेलं आहे गॅस. आता झाकण ठेवून त्याला शिजून देऊ. आता ही अशी वांग्याची भाजी आणि कोणाला आवडायची नाही, एकदम मस्त अशी, म्हणजे ज्या पद्धतीने आपण लग्नात जशी वांग्याची भाजी खातो ना तशीच ही वांग्याची भाजी चवीला पण लागते. एकदा नक्की ज्यांना वांगे आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. एवढी मस्त अशी वांग्याची भाजी झालेली आहे. दिसायला पण एकदम मस्त दिसते.
आता वांगं शिजलेलं पण चांगलं आहे. एकदम हॉटेल स्टाईल बघा, मस्त अशी वांग्याची भाजी. एकदा नक्की बनवून बघा. ज्यांना वांगे आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. एवढी मस्त अशी वांग्याची भाजी. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही.